सद्गुरु तत्व हे चराचरात भरून राहिलेलं आहे, आपण नेहमीच म्हणतो. त्याप्रमाणे विविध संत सत्पुरुषांचे स्थान आहे. इथून तिथून सद्गुरू सगळे एक, बरोबर. नुसते सद्गुरूच मिळेल तर तुम्ही आम्ही सुद्धा सर्व एक. आपल्याला मार्गदर्शन करणारे जे सद्गुरू म्हणून कोणी आहेत ते प्रत्येकाचे जरी वेगवेगळे असले तरी ते सर्व शेवटी एक. हे जरी खरं असलं तरी आता प्रश्न की जसं दिराचं घर आहे, मुलीचं घर आहे, मुलग्याचं घर आहे, बहिणीचं घर आहे, आईचं घर आहे, माझं घर आहे. सगळी घरच की नाही. की दिराकडे गेलं तरी जेवायला मिळतं, मुलीकडे गेलं तरी मिळतं, आईकडे गेलं तरी मिळतं, कुठेही लेकीकडे गेलं तरी जेवायला मिळतं, आणि स्वतःच्या घरी असलं तरी जेवायला मिळतं. माणसाला आनंद कुठे होतो? कुठे होतं? ते स्वतःच्या घरी आल्यानंतर त्याला आनंद होतो.